नमस्कार मित्रांनो. मागच्या तासाला आपण F1 आणि F2 या दोन जनरेशन्स स्टडी केल्या होत्या. आजच्या तासाला आपल्याला पुनेट स्क्वेअर किंवा त्यालाच आपण चेकर बोर्ड पण म्हणतो, हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. अतिशय सिंपल सोपा कन्सेप्ट आहे, पण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. कारण आपल्याला इथून पुढे हायब्रिडायझेशनचे जेवढे पण लॉज बघायचे, स्टडी करायचे आहे, किंवा मेंडलने दिलेले जे लॉज आहे, हे सगळे लॉज आपल्याला या पुनेट स्क्वेअरच्याच म्हणजे चेकर बोर्डच्याच पद्धतीने व्हेरीफाय करायचे आहे, चेक करायचे आहे. डेफिनेशन अतिशय महत्त्वाची आहे. इट इज प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट पॉसिबिलिटीज अँड कॉम्बिनेशन्स ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण बघा, प्रोबॅबिलिटी टेबल आहे हा, तो काय रिप्रेझेंट करतो किंवा कशाच्या शक्यता दाखवतो, तो रिप्रेझेंट काय करतो, तो शक्यता दाखवतो की कशा पद्धतीनं कॉम्बिनेशन्स होणारे गॅमेटमध्ये. मग आपण प्युअर लाईनचे प्लांट पॅरेंटल जनरेशनमध्ये जर कन्सिडर केले, प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ, म्हणजे त्याचा प्युअर टॉल असलेलं प्लांट असेल आणि प्युअर डॉर्फ असलेलं प्लांट असेल, आणि या दोघांमध्ये आपण काय केलं, क्रॉसिंग केलं. या दोघांमध्ये क्रॉसिंग केल्यानंतर येणारी जी प्रोजिनी आहे, नेक्स्ट जनरेशनमध्ये येणारे जे प्लांट्स आहेत, ते कशा पद्धतीने येऊ शकतात याचा एक अंदाज बांधण्याचा हा प्रकार आहे. या टेबलद्वारे आपल्याला याचा अंदाज बांधता येऊ शकतो. मग तो कशा पद्धतीनं ते पॉसिबिलिटी येऊ शकतात, तर आपण दाखवतो कॅपिटल टी या लेटर्सने आपण टॉल कॅरेक्टर दाखवतो, आणि स्मॉल टी या लेटर्सने आपण प्युअर डॉर्फ कॅरेक्टर दाखवतो. मग यांचे जे गॅमेट्स आहे यांच्यामध्ये कशा पद्धतीनं अलाइनमेंट होईल, कोणत्या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तयार होईल, हे दाखवणारी डायग्रॅम, हे दाखवणारा टेबल म्हणजे पुनेट स्क्वेअर. इट इज प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट पॉसिबिलिटीज अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स. इट इज, त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात रिप्रेझेंट करू शकतो, इट इज डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट द प्रोजेनी ऑफ द क्रॉस. आपण टॉल आणि डॉर्फ यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं आणि त्याची जी प्रोजेनी आहे ती प्रेडिक्ट करण्यासाठीचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे पुनेट स्क्वेअर. पुढच्या तासाला आपण पुढची जी कन्सेप्ट असेल होमोलोगस क्रोमोझोम ती स्टडी करूया. थँक्यू टू ऑल ऑफ यू.